नमस्कार मंडळी, मी सुवर्णा चिचलगे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची रेसिपी आहे एकदम लच्छा पराठा. तर त्यासाठी सुरुवातीला बघा आपल्याला काय करायचं आहे ना, गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. कारण आपण जो लच्छा पराठा बनवत आहोत तर तो गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत. हे बघा आता अशा प्रकारे मी पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालते थोडासा ओवा आणि त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि याला पाणी घालून कणिक याची मळून घ्यायची आहे. जसं आपण साधी चपातीसाठी पीठ बनवतो ना, त्याच प्रकारे आपल्याला याला सुद्धा मळून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. हे बघा अशा प्रकारे ना आपल्याला पीठ जास्त घट्ट मळायचं आहे ना तर जास्त पातळ मळायचं आहे. मीडियममध्ये ठेवायचं आहे आणि याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मैद्याचे सुद्धा तुम्ही बनवू शकता. मैद्याचे पण मस्त होतात. पण काय आहे ना, मैद्याचे नंतर थोडेसे असे चिमट होतात. त्यामुळे गव्हाच्या पिठाचे बनवा तर ते थोड्या वेळाने सुद्धा तसेच मऊ लुसलुशीत राहतील. कडक होत नाहीत, वातड होत नाहीत. हे बघा आता पीठ मळून झालेलं आहे व्यवस्थित. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचं आहे. जेणेकरून पीठ एकदम नरम होईल. अशा प्रकारे जर आपण तेल घालून परत एकदा मळून घेतलं ना तर पीठ व्यवस्थित नरम होतं, मऊसूद होतं आणि याची चपाती किंवा जे पण आपण पराठे बनवू ते एकदम नरम होतात आणि फुलतात मस्त. तर हे बघा आता असे व्यवस्थित याचे मी लहान लहान गोळे बनवून घेते. जेवढी मोठी आपल्याला चपाती किंवा पराठा बनवायचा आहे तेवढे मोठे आपण गोळे बनवून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे आता मी सगळे गोळे बनवून घेते. आता त्यानंतर काय करायचं ना, आपल्याला सुकं पीठ लावण्याची एक चपाती लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये आपल्याला लाटून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा आता चपाती व्यवस्थित लाटून घेतली की आपल्याला याचा पराठा बनवून रोल करून बनवायचा आहे. हे बघा अशी एकदम सोपी रेसिपी आहे. सहज कोणीही बनवू शकतं आणि मस्त अप्रतिम बनते. हे बघा आता चपाती व्यवस्थित लाटून झालेली आहे. तर याला मी ब्रशने ना थोडंसं तेल लावून घेते. अशा प्रकारे तुम्ही तेलाच्या जागेवर तुपाचा सुद्धा वापर करू शकता. त्याने ही चपाती मस्त नरम होते. तर हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या बाजूंनी तेल लावून घेते. आणि आता यावरती आपल्याला काय करायचं आहे ना, सुकं पीठ घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे म्हणजे जेव्हा आपण याला फोल्ड करू तर याचे व्यवस्थित राऊंड निघतील आणि व्यवस्थित लेयर्स बनतील. म्हणूनसाठी याला सुकं पीठ घालणं जरुरी आहे. तर मी 2 प्रकारे तुम्हाला दाखवत आहे की कशाप्रकारे आपण लच्छा पराठ्यासाठी पेढा बनवू शकतो. हे बघा आता मी याच्यावरती सुकं पीठ घातले आणि अशा प्रकारे याला फोल्ड करून घेतलेलं आहे. हे बघा एकदम सोपी पद्धत आहे. आता काय करायचं ना, आपल्याला सुरीने कट करून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूंनी याला पकडून दोन्ही असे फोल्ड करायचे आहेत आणि याला व्यवस्थित मधून कट लावायचा आहे. अशा प्रकारे हे बघा असं कट लावून घ्यायचा आहे जेणेकरून याचा पेढा एकदम परफेक्ट बनेल आणि लेयर्स व्यवस्थित खुलतील. हे बघा अशा प्रकारे आपण बनवू शकतो. आता दुसरी पद्धत मी दाखवते तुम्हाला. हे बघा पोळी लाटून घेतलेली आहे. याला तेल लावलं आहे मी आणि सुकं पीठ घातलेलं आहे. आणि जसं आपण लहानपणी पंखा बनवायचो पेपरचा, त्याच प्रकारे याला बघा असं फोल्ड करत जायचं आहे. ही एकदम सोपी पद्धत आहे आणि याला व्यवस्थित असं राऊंड करून घ्यायचं आहे. हे बघा स्टार्टिंगचं आणि शेवटचं जे टोक आहे त्याला व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि आता याला सुकं पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने लाटायचं आहे, एकदम जास्त जोर लावून नाही लाटायचं आहे. हे बघा अशा प्रकारे तर आपलं लाटून झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला पोळी लाटून झालेली आहे तर आता याला शेकून घेऊयात तव्यावरती. हे बघा की एकदम मस्त गोल झालेली आहे. तर आता याला मी काय करते ना, तव्यावरती शेकून घेते. तर त्यासाठी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.